मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घोषित झालेली आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत खासदार रवींद्र सावयकर सर, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सर, निवडणुकांची घोषणा झाली आहे, काय तयारी आहे? गेले 3 वर्ष मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका हे इलेक्शन होणार म्हणून सर्वच ज्यांनी लढवले होते इलेक्शन ते आणि ज्यांना नवीन लढवायचे ते अशी सर्वच वाट बघत होते. आणि याच्यामध्येच प्रामुख्याने 29 महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका म्हटलं तर सर्वात विशेष, बरोबर सर. जवळजवळ आपण सेन्सस जर म्हटलं 2011चा, तर त्या अनुषंगाने 2011च्या सेन्ससमध्ये 1,20,00,000 लोकसंख्या होती. 27 प्रभाग होते त्यामध्ये. अशी मुंबई महानगरपालिका होती आणि त्याचं इलेक्शन आज लागणार म्हटल्याने आज लागलेलं आहे. आणि विथिन द 1 मंथ, म्हणजे आज 15 तारीख आहे आणि 15 तारखेला उद्या ते इलेक्शन होणार 15 तारखेवर. म्हणजे एका महिन्यामध्ये या सर्व आता गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे आता एक्सपिडाइट सर्व वर्क जो आहे ते करावं लागणार आहे. काय तयारी आहे शिवसेनेची? शिवसेनेची तयारी ही नेहमी पहिल्यापासूनच असते. आज इलेक्शन लागलंय म्हणून आजच तयारी करायची असं नाही. तर आम्ही लोक पहिल्याने ज्या ज्यावेळेला डिझॉल्व्ह झाली किंवा इलेक्शन संपलं त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला इलेक्शन संपल्यानंतर त्या दिवसापासून कामाला लागतं. 2017 मध्ये डिझॉल्व्ह झाली होती, आता 2025 उजाडले. हो, बरोबर आहे ना. 2025 उजळले. आता ते कशाने उजळलं, काय उजळलं ते सर्वांनाच माहिती आहे. एक्सटेंडेड झालेलं आहे, परंतु आम्ही तयार आहोत. तुम्ही तयार आहात? हो. कशा प्रकारची तयारी असेल, काय रणनीती असेल? कारण की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने, म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं अनेक आव्हानं देण्यात येईल तुम्हाला, ज्या पद्धतीची चर्चा आहे की त्यांचे मोठं आव्हान असणार आहे ते राज ठाकरेसोबत लढाई लढणार आहे. काँग्रेस अजून तळ्यात मळ्यात आहे. अशा वेळी कशी तयारी असेल तुमची? प्रामुख्याने प्रत्येकजण जिंकण्याच्या उमेदीनेच लढणार. मुंबई महानगरपालिका म्हणजे तुम्हाला अनेक राज्य जे आहेत, 2-4 राज्य जे आहेत त्यांचा बजेट आणि मुंबई महानगरपालिकेचा बजेट हा समान आहे, एक असा आहे. बरोबर. आणि त्यामुळे ह्या महानगरपालिकेमध्ये चांगलं काम करावं. नगरसेवक म्हटलं की त्याची नाळ जी असते ती नागरिकांबरोबर जोडलेली असते. आणि त्यामुळे तिथे काम करायला एक चांगला स्कोप असतो. मुंबईमध्ये आलं म्हणजे जसं आम्ही दिल्लीला बोलल्यानंतर 36 राज्यामध्ये ही बातमी पसरते, तसं मुंबईला एखादी गोष्ट घडली तर राज्यामधल्या 36 जिल्ह्यांमध्ये ती बातमी पसरते. बरोबर. हां, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिका ही सर्वात मोठी असल्याकारणाने ती होते. त्यामुळे त्या तयारीने तुम्ही जे म्हणता की प्रत्येकजण आपली युती किंवा संघटन एकत्र राहावं या दृष्टीने होणार. आता 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. त्यांचा जो अजेंडा आहे त्या पद्धतीने ते येतील. काँग्रेस तुम्ही म्हणता तळ्यात मळ्यात आहे. काँग्रेसने विचार केला आहे की माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला उभं करायचं आहे, पक्ष मजबूत करायचा आहे. आणि पक्ष मजबूत कधी होतो की सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही उभं करता त्यावेळेला ते खुश होतात. पण तुम्ही युतीत आणि ह्याच्यात गेल्यानंतर ते नाराज होतात की ज्याला आमचा चान्स गेला. त्यामुळे प्रत्येकजण जिंकण्याच्या उमेदीने असतं. आणि पक्ष देखील तिकीट कधी देतं की जी व्यक्ती जिंकणार आहे, ज्यांचं नाव रेप्युटेशन चांगलं आहे, जो जिंकून येऊ शकतो त्यांनाच ती तिकीट दिली जाणार. पण तुम्ही तर महायुती म्हणून निवडणूक लढणार आहे, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सोबत येणार आहे. अशा वेळी तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना समाधान देता येईल का तुम्हाला? मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वांना समाधान देता येतच नाही. आता घरामध्ये देखील 2-4 भाऊ असले तर त्या प्रत्येकाला जर वाटतं की मला आणखीन जास्त वाटा मिळावा किंवा आणखीन काय होतं, तसं होत नाही. जो त्याच्यात उजवा असतो आणि जो निवडून येत ही शक्यता असते. आणि त्यामुळे सर्वे केला जातो. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने सर्वे केला जातो. त्या पद्धतीने सर्वेमध्ये 2-3 सर्वे जे होतात त्याच्यामधून पॉझिटिव्ह जो येतो त्या व्यक्तीला ते तिकीट मिळते. तेजस्वी घोसाळकर जी आहे त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे, यावर आपली काय प्रतिक्रिया? आता त्यांनी मी आत्ताच ऐकलं म्हणजे टी व्हीच्या माध्यमातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. आता त्यांचे पती आहे, त्यांची जी हत्या झाली होती आणि त्यावेळेला मी देखील त्यांच्याकडे गेलो होतो. बरोबर. नाही, गेलो होतो. आमचे संबंध देखील चांगले आहेत. म्हणजे घोसाळकर माझे सहकारीच होते. विनोद घोसाळकर माझ्याबरोबर, मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, आमदार म्हणून केलेलं आहे. आणि त्यामुळे आता कोण कुठे जाईल, काय करेल हे मी काही सांगू शकत नाही. पण त्या गेल्या, भारतीय जनता पक्षात गेल्या त्या. हो. नाही, पण शिवसेनेत चर्चा होती की शिवसेनेतले लोक भारतीय जनता पक्षात जाणार नाही. शिवसेना ही आता कुठली शिवसेना? उद्धव साहेबांची, त्यांची म्हणजे उभाटाची शिवसेना. त्यामुळे त्यांनी कुठे जावं हे आहे. आता आमच्यातलं कोण तिकडे गेलंय की आम्ही त्यातला घेतलेला आहे.
म्हणजे भाजपामधलं कोण घेतलंय ते वेगळा गोष्ट आहे ना, हा इथे प्रश्न लागू पडत नाही. सर यानंतर खास करून उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की ॲनोकोंडा, काही म्हटलं की ॲनोकोंडाऐवजी गांडुळाची अवलादच उत्तर देते. गांडुळाने फणा काढायला नसतो, गुलामांनी प्रतिक्रिया द्यायची नसतं, असं उद्धव ठाकरे म्हणतात. आता कोण काय म्हणते त्याला मी काय उत्तर देणार? आता तुम्ही काय म्हणता त्याला मी काय उत्तर देणार? ज्याचं त्याचं वेगळं पाहण्याचं. उद्धव ठाकरे बोलतात याचा अर्थ बघा, प्रत्येकाला काय बोलायचं आणि कोणी काय बोलायचं, जेव्हा इलेक्शन लागतं तेव्हा साम दाम दंड भेद हे सर्वच जे ज्या गोष्टी असतात त्या अवलंबल्या जातात आणि कसं जिंकता येतं ते पाहिलं जातं. त्यामुळे तुमचं प्रभुत्व कशा पद्धतीने लोकांवरती पडेल, वातावरण इलेक्शनचं आल्यानंतर टेम्पो कशा पद्धतीने निर्माण करायचं त्या पद्धतीने ते वाक्य असतात. मग उद्धव ठाकरे जे अमित शहाला टार्गेट करताय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नुसार, तुम्ही त्याचं उत्तर कसं देईल? प्रामुख्याने केंद्रीय लोकांवरती टार्गेट मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करणं हे चुकीचं होईल. मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन ही तुम्ही काम काय केलं, काम काय करणार आहात याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे सत्ता कोणाची? सत्ता शिवसेना भाजपाची, महायुतीची महायुतीची सत्ता येईल 100%, त्याबद्दल दुमत नाही. धन्यवाद. हे होते खासदार रवींद्र वायकर यांनी याची स्पष्ट सांगितलं, सत्ता महायुतीची असेल म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि सोबतच शिवसेनेची असेल. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट ईश्वरसह प्रशांत आमदार, न्यूज 18 लोकमत.